मिक्सरच्या भांड्यामध्ये मुगाची डाळ, हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर याची मस्त पेस्ट करून घेतली। मुगाची डाळीचे भजे बनवणार होते। इथं कांदा, कोथिंबीर आणि एकच हिरवी मिरची घेतली होती, कारण की पेस्ट करायच्या वेळेस अगोदरच हिरवी मिरची टाकली होती। याच्यामध्ये थोडीशी हळद, मीठ आणि जिरा पावडर टाकली। मस्त असं ते मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण ते मिक्स करून झाल्यानंतर पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, कारण की बिना पाण्याचंच हे भिजवल्या जाते। मी याच्यामध्ये काहीच टाकलं नव्हतं। आता जे तुम्हाला दाखवलं तेच मी टाकलं। तर अगोदरच तेल इथं गरम करायला टाकलं। एक एक करून सर्व असे भजे तळून घेतले। तुम्ही पाहू शकता अजिबात म्हणजे कढईला चिटकत नाही असे भजे तयार झाले होते। एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी भजे तयार होते। एकाच व्हिडिओमध्ये सर्व दाखवणे शक्य नाही, म्हणून मी याचे 3 भाग करणार आहे व्हिडिओचे। तर तुम्ही ते नक्की पाहायचा, कारण की पुदिन्याची चटणी आणि ओल्या खोबऱ्याची चटणी सोबतच मी हे भजे आणि आणखी काहीतरी बनवलं होतं, ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवतो। आणि हे सर्व मी एक एक करून पूर्ण असे भजे तयार करून घेतले होते। एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत झाले होते। मी त्या चटणीसोबत खात होते, एकदम असे भारी लागत होते। तुम्ही पण नक्की ट्राय करा। बाकीचं जर काही वेगळं बनवलं होतं मी ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चलो बाय।